नमस्कार, मी अश्विनी रेडकर. 2008 मध्ये ब्रह्मविद्येचा मार्ग मिळाला. नियमित परत प्राथमिक, प्रगत, उजळणी, सराव वर्ग, उजळणी शिबिरं करत राहिले, जेणेकरून ब्रह्मविद्येशी सतत जोडलेली राहिले. 2008 मध्ये दिवेकर सरांच्या समोर बसून प्रदीपक शिकण्याचे स्वप्न पाहिले. ते आत्ता 15 वर्षांनी पूर्ण झाले. नुकतेच घडलेले प्रसंग माझ्यासाठी खूपच प्रेरणादायी ठरले. दिवाळीच्या आठवडाभर आधी मिस्टरांना लघवीचे सिव्हिअर इन्फेक्शन झाले. औषधांचा मारा सुरू झाला. त्यांना प्रोस्टेटचा थोडा त्रास होता, पण कंट्रोलमध्ये होता. हळूहळू सर्व आटोक्यात येत होते. त्याच सुमारास दिवाळीनंतरचा रविवार 19 नोव्हेंबर 2023 प्रदीपक वर्गासाठी गोरेगाववरून बोरिवलीला मी जायला निघाले. थांबलेल्या ट्रेनमध्ये चढताना उभ्या रॉडला हात घट्ट पकडला व कशी काय कुणास ठाऊक प्लॅटफॉर्मवरील ग्रॅनाइट टाईल्सवरून पाय घसरला व ट्रेनचा फुटबोट डाव्या बरगडांवर जबरदस्त आपटून मी आडवी आपटले. आतून थरारले होते, कारण ट्रेन व प्लॅटफॉर्मच्या गॅपजवळच प्लॅटफॉर्मवर पडले. इतरांच्या मदतीने उठले व कशीबशी प्लॅटफॉर्मवरील बेंचवर बसले. श्वासच घेता येईना, तोंडातून शब्दच बाहेर पडेना. 5 मिनिटांनी जवळील उभ्या प्रवाशांना खुणेनच सांगून आपापल्या मार्गी लावले व डोळे मिटून अधोगामी प्रवाहाचा सराव सुरू केला. प्रकाशाचे परिभ्रमण करून परिवर्तन केले. 15-20 मिनिटांनी उठून घरी परत न जाता ट्रेन पकडली. बोरिवली स्टेशनावरील डिस्पेन्सरीत पेनकिलर इंजेक्शन घेतले. अलगदपणे चालत रिक्षाचे व माझ्या पावलांचे असह्य धक्के सहन करत प्रदीपकच्या वर्गात बसले. सरांच्या समोर 2 तास लक्षपूर्वक वर्ग अटेंड केला. दुसऱ्या दिवशी सोमवारी एक्सरे काढला. कळले की 2 रिब्समध्ये हेअरलाईन फ्रॅक्चर आहे. आठवडाभर बसूनच झोपले. खोलवर श्वास घेणे, शिंकणे, खोकणे तर शक्यच नव्हते. मानसिक श्वसन व इतर साधना नियमित सुरू ठेवली. 10 दिवसात विस्मयकारकरित्या माझी रुटीन कामे पण करू शकले. हे सर्व माझ्याकडून कसे घडले? हे केवळ ब्रह्मविद्येच्या साधनेने शक्य झाले. 10 दिवसात वाटले की आता मी गोरेगाव ते मुंबई सेंट्रल प्रवास करून नोकरीवर जॉईन होऊ शकेन. पण विधिलिखित वेगळेच होते. मिस्टरांना परत लघवीचा त्रास वाटला, म्हणून युरोलॉजिस्टला कन्सल्ट केले. टाटा हॉस्पिटलला MRI करायला सांगितले गेले. MRIच्या रिपोर्टवर लिहिले गेले प्रोस्टेट कॅन्सर. 2 डाऊटफुल लिजन्स दिसत आहेत. डॉक्टर म्हणाले MRI 95% अचूक असतात, तरी बायोप्सी करू. सर्वांना केवढा तरी मानसिक ट्रोमा. बायोप्सीच्या दिवशी सकाळच्या 9:30च्या अपॉइंटमेंटला आत घेतले संध्याकाळी 4:30 वाजता. 7 ते 8 तास मी एकटीच उपाशीपोटी भिंतीला टेकून उभी, कारण बसायला जागाच नाही. टाटामध्ये तर अर्ध जगच लोटतं. ही दुःखद कहाणी. त्याही परिस्थितीत सतत मनात येत होतं, या सर्वांना ब्रह्मविद्या मिळाली तर टाटावरचा लोड कमी होईल. उभी राहून मी थकून गळून जात असतानाच सुरू केले, पाय बलवान, तो परमेश्वर या इथेच आहे. माझ्यातून तोच उभा आहे. मी जीवन आहे, मी प्रकाश आहे, मी पूर्ण आहे, मी परफेक्ट आहे. शारीरिक व मानसिक ताकदीसाठी मी परमेश्वराचे आभार मानले. बायोप्सीचा रिपोर्ट येईपर्यंत जे काही मनाचे हाल झाले ते तर साधनेला चॅलेंज करणारे. सहसाधिकेने चंद्राच्या गुहेची आठवण करून दिली. उत्पादक करत होते, शल्यनिवारक करत होते, प्रकाश पाहत होते, पसरवत होते. रिपोर्ट येईपर्यंतचे 6 दिवस युगांसारखे वाटले. प्रकाशाचे ध्यान करत होते. मला सतत प्रकाश स्पष्टपणे जाणवत होता. ध्यानामध्ये नॉर्मल रिपोर्ट व डॉक्टरांचे आश्वासक संभाषण पाहत होते. आज मी माझा प्रेरणादायक अनुभव या स्टेजवर उभी राहून बोलते असेही अनुभवत होते. पण श्रद्धा ती का डळमळत होती? मी कुठे कमी पडते? मन खंतावत होतं, भीती वाटत होती. त्या कठीण काळातही सर्व साधना करताना मनात येत होतं, हे केवळ माझं दिवा स्वप्न तर नसेल. प्रत्यक्षात परिस्थिती बदलवणारी एवढी शक्ती खरोखरच माझ्यात आहे का? इथे आपल्या गुरूंचे आशीर्वाद व मार्गदर्शनाने मला बळ मिळाले. ब्रह्मविद्येने शिकवलेले सर्व तळमळीने केले व उरलेले माझ्यातील शक्तीवर व गुरूंवर सोपवले. आणि रिपोर्ट आला. जे ध्यानात पाहिले होते ते शब्द, बेनाइन हायपरप्लॅसिया म्हणजे कॅन्सर नाही, इन्फेक्शन आणि इन्फ्लमेशन आहे. मला काय प्रेरणा मिळावी म्हणून हे सर्व घडले? प्रकाशाला सामोरे जाण्यासाठी, चंद्राच्या गुहेत पोचण्यासाठी, माझ्या होडीला वादळातून जाताना माझी श्रद्धा बळकट करण्यासाठी, माझा सराव व साधना अचूक नियमित होण्यासाठी, जे जाणतो ते जगा हे समजण्यासाठी,
ब्रह्मविद्येचा प्रकाश पसरवून प्रसार करण्यासाठी, जेणेकरून जे अंधारात आहेत त्यांना मला मिळाला तसा हा मार्ग मिळवून देण्यासाठी. या सर्वाला कुठून कशी सुरुवात करू? मनात असंख्य मार्ग सुचत आहेत. हे सर्व आता प्रकर्षाने का सुचावे? त्यामागे काही परमेश्वरी हेतू असेलच. या सर्वांना माझ्यातील परमेश्वरावर आपले गुरु आकार देतीलच. मी यातील माझ्या योगदानासाठी परमेश्वराचे व ब्रह्मविद्या माऊलीचे व आपल्या गुरूंचे आशीर्वाद व मार्गदर्शन मागते. मी आभारी आहे, मी आभारी आहे, मी आभारी आहे. धन्यवाद.